स्वयंपाक झाला आता बरोबर भांडे घासून घेतो. अधिक बाया येईन बोलावले. चाल पाणी घेऊन जातो लवकर लवकर. भांडे घासून घेतो. हे भांडेच घासून राहिली वाटते. काऊन काय भांडे राहिले वाटते तिचे घासाचे आज? ते काही पाट गिटण्या पाट आणायला गेली का अधिक उशीर होईल. भरं भरं घेतो एवढे भांडे उठून आणि मोकळी होतो आणि जातो मग कामाले. बाय येते तोपर्यंत साऱ्या मोठी लहान झाली काय मी लय दिवस झाले. आता नवीन घेऊन या लागून घासणी मला. तिचे भांडे उठणं होते नाहीतरी वेळच व्हायचा. माय झालं म्हणून मी आली लवकर. पर्यंत गोष्टी करतो मग टाइमच होते तोपर्यंत कामाला जायचं. कच भांडे घासा लागते. पोरगी तर काही हे गॅसची काही सगळीचं काही घासत नाही. नाही तर कच कच झालं सारं. कच कच व्हाले चांगलं कच्च कच्च घासलं तर निघते. पण पोरगी तर जराशी अंगातला जोरच नाही काढत भांड्यावर. काय ते भांडे किटन नाही. आता मला रोज रोज कामाला जावं लागते. पोरीले काय म्हणा समजत नाही. पण जर ते काम करते तेच तर लय आहे. मग आज उशीर केला भांडे घासाले. काऊन एवढा उशीर केला? करता धरता झाला वेळ. माझ्यासाठी डब्बा केला. तेली डब्बा करून दिला. तेली मोठी घाई झाली आणि तेला आज चहा गी करून द्यायला लागला तेली म्हणून उशीर झाला. झाले वाटते पप्पा काम. असतं तुला लय लवकर काम झालं. नाही तर मला त्यासाठी थांबा लागते. लय लवकर काम झालं. किती वाजता उठली आज? बापा मला रोज 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 उशीर होते म्हटलं. तर उठा म्हटलं लवकर. तुम्ही मग कॉल 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 करताना तुझे होतच नाही म्हणून आज मी 4 वाजता उठली. लवकर लवकर सारा धंदा केला आणि माईची बुडी कॉल कॉल करते. मग टाकून जातो म्हणे अंगावर सारे कामं. आणि बाईपाशी मार सांगते ना मला माहीत झालं ना. मग मी आज मनाला ठरवलं का जाऊ दे ज्याच्या त्याच्या बोलणे खाल्ल्यापेक्षा सकाळी उठावं 4 वाजता सारे कामं झोडपले बाई म्या. नाही तर मी 5-6 वाजता उठो. पण आता म्हटलं जाऊ दे. म्या मनावरच घेतलं आज लवकर उठायचं लवकर कामं करायचे म्हणून माझे कामही झाले. मग मी तुला लगेच बोलावली आली. त्याची बुडी म्हणणार नाही तर काय तू आजचे कपडे उद्या धुये म्हणणार नाही काय? सासू आहे ना ते म्हणल्याशिवाय राहते काय? माझ्या घरी तर कसंच जमत नाही एवढे. तुला तरी एवढी बोले नाही बिचारी. मला तर माझ्या घरी रोजचा तमाशा केला असता. ते म्हणत तरी नाही एवढी. तू ह्याच टाइमला उठत जा. मी ह्याच टाइमला उठत असतो 4 वाजता. तवाच कामं होते म्हटलं. तवाच कामाला जाणं होते म्हटलं. आज काय घेतलं डब्या? हो समजलं. मला सांगितलं असं कोणा ना कोणा तुम्हाला. माझ्या घरापाच्या हिनंच सांगितलं असं. मला माहित आहे तिनंच सांगितलं म्हणून आजचे कपडे उद्या धुतो म्हणून. कोणी गिनी नाही सांगितलं. मला माहित आहे. मला माहित नाही का? तेच तू दुसऱ्या दिवशी साडी राहिने आजचे कपडे उद्या धुतल्यावर तू नाही तर एका दिवसात साडी नाही बदलत काय? अशी बोलतो बा तू. दुसऱ्याचं नाव काय घ्यायला लागते? काय काय लोक काय बुद्धू असते का? किती काय लपलं तरी लपत नसते. त्या रोजच्या रोज कपडे धुतले असते तर तू आली साडी बदलली असती ना. आम्ही एवढं बयार आहे का? माही पाय बरं एका दिवसाआड दुसरी साडी असते म्हटलं. तू 2 दिवसानंतर त्या अंगावर ती साडी येते आणि येणार नाही तर काय आमच्या लक्षात? कोणा गिनं नाही सांगितलं. मी कोणाला विचारायला जात नाही ना कोणाला सांगतही नाही. असं काय असं लावला मग त्या तर्क? मला वाटलं का तुला कोणा सांगितलंच काय? कोण काय सांगणार आहे? चल बाई माय भांडे उठून झाले. भांडे ठेवायचं म्या टोपलं नाही आणलं. थांब टोपलं आण तुम्ही. उठवा भांडे तू धुई तोपर्यंत त्या पोरीला दे ना. तू पोरगी दे आणून. देतो मा पोरीलाच आवाज. झोपली आहे काय? पोरगी उठली काय नाही उठली तर? बाई तनु काय करू राहिली हो बाई? उठली काय? बाई माय भांड्याचा टोपला आणायची आठवण नाही राहिली. घेऊन ये हो बरं बाई जराशी. हो घे आई. मला उठून द्यायला झोपली होती मी. त्याला आवाज झोपू या दिवस नाही द्या. घे तुला टोपलंही नाही घेता आलं तुझ्या हातानं. मला आम्हा उठवलं. अशी आहे तू. मला उठवासाठी काही ना काही बहानेच करतं. हो एवढंसं टोपलं बोला आणायला लावलं. तू आलोय का जीवा? विचार नाही इले. मी कायले नाटकं करू राहिली? मग मी तुला उठवासाठी नाटक केलं का हे? इले विचार ना. टोपला आणायची आठवण राहिली म्हणून. कामाला जात जाण तूच बोलून राहिली हो ग. लवकर कामाला जाले उशीर होऊन राहिला म्हणून बोलायला. नाही तर मी तर फुकटे उठत नाही तुले. उठते मग किती वाजता उठत करते शाळेचं आणि जायते शाळेत. मी कधीच तर म्हणत नाही. अशी नको बोलायचं. सांगून ठेवतो. याच्यापुढे बोलली तर मग म्हणशील काय झालं म्हणून. घे टोपला आई. हो बाई ती आहे ना तुला मुद्दा आवाज नाही दिला हो बाई. टोपलं आणून द्यायचं होतं. वेळ होती म्हणून म्हटलं ते पोरीला आवाज देते म्हटलं. ती पोरगी तेच उठत होती. चुकलं बाय काकू चुकलं. याच्या पुढे नाही बोलन मी. कायले म्हणतो चुकलं म्हणून ते आईले म्हण. ते आईले राग आला. मला नाही आला राग. मला नाही येत राग ठीक. फक्त ह्या लेकराईलेचे ते राग सारा. मला नाही येत राग. चुकलं आई माफ कर मला. मी अशी बोलली. तू मनातून तसं बोलत जा ना. बोलत जाय. माय होईना मी म्हणून बोलून घे. तोंडाचे पारणे फोडून घे. चुकलं म्हणून राहिली तू. अशी उलटी करून बोलून राहिली. माफी मागितली ना तुले मी एवढी बोलली तर? हो जाय झोपून राह. मी माफ केलं म्हण तू. त्याच्याशिवाय मी जाणार नाही सांगून ठेवतो. हो ना बाप्पा केलं ना माफ. त्या माफी मागितली ना केलं माफ. जा झोपून राह. हो ती पोरगी चुकलं तर तिनं माफी मागितली. माही पोरगी तर अशी आहेच नाही. अधिक उलट तोंड ते दिलं तुझ्या पोरीनं दिलं. आणि त्या तेवढं म्हटल्यावर तिला बेकारही वाटलं. तिला तिच्या चुकीची ही वाटली का नाही बापलं चुकलं म्हणून तिनं माफी मागितली. तशी ती पोरगी लय समजदार आहे. हो मला माहित आहे चांगली आहे म्हणून माही पोरगी. ते मला कधी माफी मागते. ते चुकलं इकलं तर लेकरू वल्लडपणा असतेच जरासा. पण ते दटावत राहा लागत असते. तुला नाही माहित दटावत राहा लागते कसं आहे. नाही तर मग जास्त डोक्यावर बसल्यासारखी करते ना ते. मी कामाला गेल्यावर तेच करते ना. शाळेतून 2 वाजता जेवायला येते ते.
का झाडझूड गिरजूड तिचे बाबा गिबाई आले म्हणजे मग घना नाही राहत का? सारं उचल खाचल शाळेत जाते तेच करते ना मी गेल्यावर काम. दुसरं कोण करते ना घरी? कोण आहे करायला? लवकर लवकर उठ तू भांडे. हा चाल निघते 5 मिनिटात बाहेर निघते. मी तो पण झोरा घेऊन येते. तू पर्यंत तू भांडे धुईदाय करून नेऊन ठेव आणि मी येतो झोरा घेऊन. हो तू कर लवकर. मी तोपर्यंत बरोबर भांडे विसरून घेतो सारे आणि सगळे धुईदाय करून ठेवून देतो. जा तुम्ही किती दिवसाच्या म्हणता इडलीचं करू काही मग टाकायचा विचारच करत नाही ताई तुम्ही. लयच आवाज वाढला. आईच्या गावून आली लयच रबाव टाकून राहिली मायावर. बरेच वाटून राहिली इले टाकता येत का मला म्हणून राहिली. काही हाय काय? तू मला म्हणून राहिली असं काही हाय काय का बा? मी म्हणून राहिली म्हणून मॅच टाका म्हणून तुले काय टाकता नाही येत काय? मला सांगून राहिली मोठी राब टाकल्यासारखी बोलून राहिली मायावर. मी राब नाही टाकून राहिली. मी सरळच म्हटलं. पा हे सरळ म्हणणं आहे काय? सरळ बोलणं आहे का ते? का बा तुम्ही एवढ्या दिवसाच्या म्हणता पण टाकत नाही. हे सरळ बोलणं आहे का तुझं? चुकलं ताई. मी बोलताना थोडंसं इकडे तिकडे झालं. पण माय काही असं इंटेन्शन नव्हतं ताई. जाऊ दे नव्हतं ना तर जाऊ दे. मी काय म्हणतो कराले काही नाही आहे. इडलीचं टाकाले काही नाही. मी काय म्हणतो एका जणाले भाजी पोळी पाहिजे, काही जणाले मग इडली पाहिजे. पहिले सारखं लागलं असतं तर करायला मन करते. एकाले अलग मला नाही पटत हे. म्हणून माय म्हणणे होऊन राहिलं करायला यावं. आणि भांडोळा किती मोठा निघते. करा तर करा मग अलग करा हे जीवारी येऊन राहिलं. म्हणून माय म्हणणे करू राहिले टाकाले. आहेच आपल्या घरी सगळ्यासाठी अलग करा लागते असं नाही आहे का? केलं तर खाल्लं बा सगळ्यानं असं म्हणून जीवार येते. सगळ्याच जणी बाया अशाच म्हणते का बा एकासाठी अलग करा लागते एकासाठी म्हणून ते इडली करायची जीवार येते बायाचे असं म्हणते बा बाई. मग आपले तसंच जीवार येऊन राहिलं. नाही सगळ्यांना खाल्लं असतं तर मग जीवार नाही आलं असतं. आईच्या इथं बरं आहे बाप्पा सगळेजण खाते. पुई नाही केली तरी जमते. भाजी पुई नाही केली तरी सारे जण खाते. मग चांगलं हरी किती करायचा. हे करा ते करा. त्याचे भांडे किती मोठे निघते. उलीशी निघते का त्याचे भांडे? कोमल तू त्या आईच्या घरी गेलती तर मग काय घेतलं तुले यावर्षी? काय घेतलं तुले? मला काय मी म्हटलं लय झालं म्हटलं आई म्हटलं साड्या दुसरं काही घे म्हटलं. मग मी आई म्हणे आता सोनं लय महाग आहे म्हणे. नाहीतरी आपल्या इच्छा बगीचा म्हणे 25 लाखाचा आला म्हणे यावर्षी. नाहीतरी म्हणे पोरासाठीच आहे म्हणे सारं म्हणे. तू एकटीच आहे म्हणे. घे ना म्हणे एक अंगठीच करून देतो म्हणे तुले म्हणे. आईनं 5 ग्रॅमची अंगठीच करून दिली. हो का हो? ते आई 5 ग्रॅमची अंगठी दिली का हो करून? हाय म्हणा त्या आईच्या घरी. मग त्या भवाली देते तर 5 ग्रॅमची अंगठीवरून गेली का तू? आता लय महाग आहे ना पण सोनं. हो सोनं महाग आहे पण माझ्या आईची इच्छा होती ना का मला द्या म्हणून. काहीचं म्हणणं होतं का नाही बा त्याला एवढे मोठे पैसे भेटते तू का 50-60 हजारावरून गेली काय म्हणे. म्हणून आईनं 5 ग्रॅमची अंगठी करून दिली मला. मी म्हटलं नाही म्हटलं आई राहू दे बा म्हटलं. दादाली म्हटलं मी राहू द्या म्हटलं. नाही म्हणे दादा म्हणे जाऊ दे म्हणे तुले पाहिजेच म्हणे. घे ना म्हणे तू म्हणे. त्या आशीर्वादानं काय कमी आहे का म्हणे आम्हाला म्हणे. तुला 50-60 हजाराचं काही गिफ्ट दिलं तर काही आमचं काय कमी होणार आहे का म्हणे. एवढा बगीचा आला म्हणे. 25 लाखाचा बगीचा आला ना म्हणे. नाही म्हटलं त्याला देऊन द्या म्हटलं बा. मग म्हटलं आला बगीचा मग यावर्षी. हो यावर्षी चांगलाच आला म्हणा. मागच्या वर्षी तर 20 लाखाचा गेला. यावर्षी 25 लाखाचा गेला. काय घेतलं ताई? तिनं बाबानं येईल दोघा बहीण भावाले ड्रेस घेतले. दाखवलं असं ना तुला नेहानं ड्रेस. श्रीच्या अंगात होता गाऊन आली त्या दिवशी. तो त्याला घेऊन दिला ड्रेस. हो काय चांगला आहे ना ड्रेसही चांगला आहे त्याचे. तेच का अंगातले येईलच घेतलं दोघाले. तेच तर त्याच्या अंगभर होते. हो परिस्थिती एवढी काही आमची आई बाबाची नाजूक आहे. मग म्हटलं आईले बाबा म्हणे घे ना म्हणे तू बाई म्हणे साडी. म्हटलं राहू दे आई बाबा म्हटलं यायचेच तर कपडे म्हटलं 2000चे होऊन राहिले म्हटलं. तेच तर त्याच्या अंगभर होते. ते पगार आहे त्याच्यावर भाग होते. ते काय 2 जण काय कामाला जाते काय. राहू द्या म्हटलं आईले म्हटलं. मी म्हटलं राहू दे म्हटलं तुमच्याशी पैसे पासो म्हटलं. मला नको घेऊ म्हटलं साडी. मग काही घेतली नाही मग साडी. गीताला घ्यायला लागली ना साडी. ना जवळ नवीन आहे तर तेही ड्रेस घ्यायला लागला. आता पुढच्या वर्षीपासून काही घेणार नाही पण पहिलं वर्ष होतं तर घ्यायला तर लागलंच तेले. घेतलं तर लय खर्च लागला असं ना ताई. पुन्हा लयच खर्च लागला ना तेले. आता जवाई म्हटल्यावर 2000चा तर ड्रेस घ्यायला लागेल कमीत कमी. लहान लेकराचा भेटेल 1000 रुपयाचा. पण जवाईच माणसाला काही पहिल्यांदाच घेऊन राहिलं तर 2,000चा तर घ्यायला लागेल. तेले 2000चा घेतला. गीताला कोणी विचारते ना नवीन लग्न झालं म्हणजे. म्हणून म्हटलं 1,500ची चांगली साडी घेऊन घेतली ती. नाही इथं म्हटलं दसऱ्याच्या वेळेस आईनं म्हटलं गीताले जवळचीच साडी दिली. जवायला तर घ्यास लागले ना ड्रेस. आईपाशी होती साडी मग देऊन दिली. तेच तर लय भारी जाते. हो लय अंगभर होते. पण करा लागते म्हणून करा लागते. हो मस्त दोघी जणी गोष्टी करून राहिल्या. गोष्टीने करा तर काय करावं आम्ही. 5 दिवसाच्या इडली करतो. इडलीचा तर काही पताच नाही आहे तुमचा. थे 4 पाय कधी करता इडली? सांगायला ती कोमल टाका लागते म्हणे. मग आता टाकन ना. आता एवढं अर्जंट आहे काय?
पहिले डब्यातले चिवडा चॉकली होऊ द्या आणि ते बेकार होऊ देता काय मग खाना इडली गिडली मग करतो ना इडली. ए खाऊ खाऊ लय बोर झाला म्हटलं. करा काहीतरी दुसरं होऊ दे बेकार. आणि लागत काही मग काय म्हणणार आहे. बोर झाल्या खाऊ खाऊ. ज्याला करा लागते त्याला माहीत आहे. बोटानं मलम पट्ट्या सांगाले का आहे करा लागते तर करा लागलं म्हणजे नीट लागते. मग इडली काय कमी वेळ लागते काढणं आणि त्याच्यात मग ते भांडे लोय निघते. विचार करू राहिली एवढी. काय विचार करू राहिली तू? तो नाही मी करतो. त्या दोघी सासूनाचं झमकायला काही वेळ नाही लागत बापा. करतो करून किती दिवस झाले म्हटलं तुमचं. पण किती इच्छा झाली पण तुम्ही केलं नाही म्हटलं. तोंडही नाही पडू दिलं. इच्छा झाली होती ताई टाकून द्यायला लागत होती. काय वेळ लागते बाई. मोजून डाळगी टाकून द्यायची जरास मिक्सर मधून काढलं का करून घ्यायला लागत होतं. आम्ही दोघी गावात नव्हतो तवा. काय इच्छा राहू दिली तुम्ही. काय मोठं भार म्हणता रे करायला. अशी तू का नाही नीता अशी टोचल बोलतं. आम्ही गावले गेलतो तेव्हा टाकून घ्यायला लागत होतं न असं घ्यायला लागत होतं. तुला माहित नाही का मी करत असतो का नाही करत असतो. मला करता येत नाही म्हणून मी करत नाही. तुला माहित असून अशी बोलतो तू. भली टोचल बोलतो बापा तू. बोललं तर मग बोलली म्हणतं मग. स्वतःच म्हटलं हे करताना मग मला माझ्या दिमागात सटकते अशा गोष्टी केल्या म्हणजे कुणं. त्या बरं ताई नाही राहू द्या झालं टाकतो. काही एवढ्या बोलू नका एवढ्या विषयासाठी. ताई तुम्ही नका बोलू. पहिले बोलतं मी काय मॅड झाली काय बोलाले. सारखं म्हटलं तर उलटी बोलते नुसती. कधीही पाहिली का उलटी बोलतो बाई. अशा बोलता तुम्ही. भांडणाचं तुम्हीच मूळ काढता. पहिले मूड काढून राहिली तूच तर काढतं. जेव्हा तेव्हा पाहिलं का मलाच म्हणतं भांडणाचं मूड काढतं. भांडणाचं सारखंही म्हटलं तर जसं काही भांडणाचंच होते. काय बोला काय नाही काही समजत नाही आजकाल तर. मला घरात कसं बोलन कसं नाही कसं राहन कसं जगावतं बोलाले पुरत नाही. चालली बापा मी. हे बोलाले कधी पाहिली का टरटर करते उलीच्या कामासाठी. म्हटलंच काय होतं म्हटलं काय वसाले फक्त टाकून घ्या म्हटलं. किती बोलली म्हटलं एवढीच्यासाठी.